नमस्कार, मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज चाललो आहे खाली. इकडे आमची फणसाची झाडं आहेत आणि विहीर आहे खाली. त्याचा वापर तर नाही होत आहे. तिकडे जरा वाट करतो आहे जायला. त्याच्यामध्ये आम्हाला ती परडी सोडावी लागते पाण्यामध्ये. त्यासाठी चाललो आहे खाली. आणि बघा वातावरण गावचं कसं आहे ते. ही आमची गणपती विसर्जनाची वाट आहे. हा, इथून जाऊया. आहे काय वाट? हा, जरा उडवत. अजून एक कोयते आणायला पाहिजे होती जरा. खाली काटे बघा. आहे तरी जरा जरा वाट. ही गुरावाली जातात ना. गुरं म्हणजे ती शेंडी वाली. हे काय तिकीट कन्फर्म असेल तर हे फणस आहेत आमचे लागलेले. पावसाचे फणस आहे ते. अरे तुझ्या आजोबांचं झाड आहे म्हणून सांग. पण ते काढता पण येणार नाहीत असे आहेत. नाही बघ, कोणीतरी आमच्या आजोबांनी लावलेली झाडं आहेत ते. बरीच वरती आहेत ते. काय बरीच फणस आहेत. हाय कोणतरी खाली. खाली नसेल त्या पलीकडे. हा, तिकडे त्याच्यातच काजू लावले ना. हा, त्याच्यातच ते बिछा ते माझ्या समोरचं भैरवीचा. ते घसरगुंडी झाली. गुरं जातात. अरे बापरे, ते पळाय बिडायला व्हायचं. काठी लागते. काठीचा हिरव्या असतील इथे बऱ्याच. बोलू नकोस की तुमचं लाडू कापूर लगेच. इकडे आलं आता विहिरीजवळ. विहिरीजवळचं पण रान एकदम वाढलं आहे आता. याला साफ करायला पाहिजे. कसं हे करणार? हा, हे सर्व तोडावं लागेल. आता तिकडे कॉर्नरला वरती असेल ना तरी चालेल. त्याचे पाय वरती तर नसणार. वरती जास्त वाटतंय मला. इकडचीच झाडं तोडायला पाहिजेत. येणं जाणं नाही म्हणून किती झालंय. म्हणून 2 कोयती असती ना मारायला झाले असते. थोडं थोडं आता मारतो. हा, करायच लागणार. इकडे उपलायला लागलं. हा हा, ते येतं ना. इथे मोकळं केलंय आता आम्ही लोकांनी. ते आता हे वावर नाही माणसांचा म्हणून हे सर्व वाढलंय चारी बाजूने. मी काय पाण्याचा पण वापर नाही करत आता. आता तुम्हाला दिसतंय चांगलं, पण नंतर ते खराब होणार पाणी. 30 फूट खोल आहे. हां, 30 फूट खोल आहे ना. 30 फूट खोल आहे मित्रांनो ही विहीर. आता मला पोहता आलं असतं तर मी उडी मारली असती त्याच्यात. आपली विहिरीची पोहणी नाही, स्विमिंग पूलची पोहणी आपली. कमरेवर पाण्यामध्ये.
हे एवढं साफ केलं आहे, तोडून काढलं एवढं तिकडचं, आता दिसते चांगली क्लिअर. म्हणजे आम्हाला उद्या पूजा करायला मोकळं केलं आहे. नदीवर जाऊया मित्रांनो. आता ही वाट एवढी गणपतीला रिस्की असते मित्रांनो. आता पाऊस नाही लागला म्हणून, पण गणपती द्यायला लय भारी पडते, कारण घाटी पडली ना. नदी काही एवढी लांब नाही, तर ह्या घाटीचा थोडा त्रास आहे. अजून काय वाट बुळबुळीत नाही झाली, अजून आजूबाजूला जंगल पण वाढेल नंतर गणपतीच्या टायमाला. तसे वाडकरी येऊन वाट करतात व्यवस्थित, साफ वगैरे करून घेतात, तरी पण गणपती नेताना सांभाळून जावं लागतं. हे आताच भर केले गेल्या वर्षी, आता हे पूर्ण इथपर्यंत नदी होती आलेली. आणि आमची गणपती विसर्जनाची जागा आहे तिकडे पुढे. गणपती न्यायचे पण वांदे झालेले. एक वर्ष आमच्यावरती मळे आहेत, तिथेच आम्ही आरती केलेली आणि बायकांना वगैरे वरतीच राहायला सांगितलं होतं. आणि पुरुष मंडळी एवढी खाली आली होती नदीला गणपती विसर्जन करायला. म्हणजे एका वेळेला गणपतीला पण बराच पाऊस होता. या भागात मित्रांनो गणपती ठेवतात, इथे सर्व गणपती ठेवतात आणि इकडेच आरती केली जाते. आणि इथे पुढे कोंड आहे जरा जरा. सर्व कोंड भरलेली दिसते. यावेळेला कोंड भरलेली दिसते. पुढे मित्रांनो विसर्जन करतो आम्ही गणपती. तर बाया देवरूखवरून आली होती, तिला आता खाली गाडीवर सोडायला जातोय. रेशन दुकानावर पण जरा जाऊन येतो. म्हणजे चुलतीचं रेशन कार्ड आहे, ते विचारतो रेशन मिळेल काय. बस पाठी बसतेस? बस चालेल. हा मी पण नाही आली छत्री. छत्री हाय माझी इथं गाडी. इथे मित्रांनो आलोय मी आता गावामध्ये. इकडे शाळा आहे ती दाखवतो तुम्हाला नंतर. इकडे एक दुकान आहे आणि मेन दुकान आहे पुढे रेशनचं. रेशन भेटतंय काय माहीत नाही. दीड वर्ष झालं रेशन नाही घेतलेलं आहे म्हातारीने आमच्या. जाऊन विचारतो. आली इथे वाटवरती. इथून आली वाट. आणि आमचं रेशनचं दुकान. हे आमचं रेशनचं दुकान. व्हिडिओ बनवतोय. हे विचारायला आलो होतो मित्रांनो. आता विचारून आलो तिथे, तर त्यांनी सांगितलं की ज्यांच्या नावावर कार्ड आहे ती व्यक्ती हजर पाहिजे. आम्हाला द्यायला काय नाही, त्यांनी दिलं असतं, पण उद्या जर शासनाचे माणसं जर चेक करायला आले आणि ती व्यक्ती जर समोर नसली तर ते आम्हाला प्रश्न विचारतील. त्याच्यामुळे ते बोलले असं देता येणार नाही. ते आलं की आम्ही काय देऊ शकतो, आम्हाला काय द्यायला काय हरकत नाही. आणि समोर आहे शाळा. चला गाडी घेऊन धुतो आता नदीवर. गाडी मित्रांनो धुतलेच. थोडीफार अशी पण गावालाच असते ती, म्हणून थोडी थोडी धुवून घेतली ती. जरा बरी वाटते. आता चिखलात माकून
अजून एकदा राऊंड मारला की ती परत खराबच होणार आहे. मित्रांनो वानर इथे बसले ते दाखवतो तुम्हाला. गेले निघून. मित्रांनो पाऊस मस्त लागतोय आणि घरामध्ये लाईट पण गेले. म्हटलं जरा फेरफटका मारूया या पावसामध्ये. काय भारी वाटतंय एकदम. आल्यापासून आज पाणी व्हावायला लागले जरा. इथे वरती वागे ते भारी वाटतं एकदम. जास्त मोठा पाऊस नाही आहे पण आहे, पडतोय. ही आमची वाडी इथून दिसते. शाळेपर्यंत येऊया जाऊन. एक घर बंद आहे, इकडे एक घर बंद आहे. एवढ्या वाडीमध्ये फक्त 5-6 घरच आहेत, बाकी सर्व घरं बंद आहेत आमची. ही आहे बंद झालेली शाळा आमची. वाडीत मुलंच नाही तर काय करणार, म्हणजे शाळा बंद झाली. माझं शिक्षण मित्रांनो मुंबईलाच झालं. माझा जन्म पण मुंबईला झाला. माझा आणि काय शाळेचा काही संबंध आलाच नाही. माझे वडील शिकले या शाळेमध्ये. तिकडे वरती आहे जागा आमची. तिकडे आले आता माहीनवाडी. पावसाचा जोर चाललाय, वाढत असते. तर जाऊया वाडीमधून. हे बघा इथे 2 घर आहेत, त्यामधलं एक बंद आहे आणि हे पण मुंबईलाच असतात. ते पण आता बंद होईल घर. इकडे एक आहे आमची माटलीन काकू. तिथे ती पण एकटीच राहते. इथे पण कोण नाही. आणि गुरुजींचं आहे कांबळे गुरुजी. ते पण मुंबईला असतात आणि त्यांचा एक भाऊ देवरुखला राहतो. ते पण घर बंद. इकडे पण आहे म्हातारी, ती पण एकटीच. ते सर्व मुंबईला आहे, सर्व मुंबईला. हे कांबळे आहेत, ह्या घरात आहेत. आणि इकडे आहेत घात. हे घात ह्या एक घरात असतामध्ये. इकडे पाठीमागे एक घर आहे, त्या घरात असतात. बाकी हे सर्व बंद आहेत घरं. ह्या एक घरात आहे काकू. परत ह्या एक आहे घरात. ही सर्व लाईनीत जाधवांची घरं आहेत. आणि आमचं घर तेवढं त्या बाजूला आहे. बरीचशी घरं बंद आहेत. त्यांच्या पाठीमागची घरं बंद आहेत नाचणकरांची. त्याच्यामधले फक्त हे एक आहे चालू. आमच्या लता बहिणी राहतात इथे. त्यानंतर ही पण घरं बंद झालीत. इकडे
आणि हे आमची 2 घरं. हे माझं घर ते पण बंद असतं आणि आमचं हे दादांचं घर हे सुद्धा बंद असतं. आणि या घरात पण आहे काकू, हे पण नाचणकरांचं, हे सुद्धा एकच म्हातारी राहते तिथे. आणि आमच्या घराच्या पाठी एक आहे घर. ते पण तिथे आहे पाठीमागे. ते पण दादा एकटेच राहतात. ते पण बरेच दिवस आता मुंबईला होते, ते आता परत आलेत. असे आमचा गावाचा परिचय वाडीचा. अजून एक भाव आहे तिकडे वरती राहतो. बस मित्रांनो, आणि गावात बघितलं माणसं कोण दिसत नाहीत आता. हाच गाव तुम्हाला मे महिन्यात आणि गणपतीमध्ये भरलेला दिसेल. गाव म्हणजे ही वाडी. गाव आमचा मोठा आहे, फक्त या गावामध्ये वाड्या बऱ्याच आहेत, 7 वाड्या आहेत. त्याच्यामधली ही आमची एक वाडी. पाऊस येतोय मोठा. जाऊया घरामध्ये. मित्रांनो, देवाला नारळ देतो आता. काढून ठेवला होता आमचा देवारा. मग दाखवते नाही दाखवलं ठेव ना. मग झालं. बाहेरीच्या खऱ्या आणि ब्राह्मणाच्या खऱ्या सांगता हो महाराज. बाहेरीच्या खऱ्या बरोबर. देवाऱ्याला किती झाली? 2 वर्ष झाली. हे काळा वगैरे पण हां हां ते होणारच. ते काय अगरबत्ती वगैरे जे मित्रांनो, देवाऱ्याला झाले 2 वर्ष आता नवीन. आणि हा पहिला आमच्याकडे हा होताच देवारा. त्याची हाईट वगैरे कमी होती, त्याच्यामुळे आम्ही लोकांनी हा थोडा उंच आणला आहे आता. ते देव वगैरे आम्हाला आता दिसतात उभं राहून पण. आणि ह्या देवाऱ्यामध्ये दिसत नव्हते. नारळ देऊन झालाय देवाला आता. आणि आता रात्रीचे वाजलेत 7:45. आम्ही पण थोड्या वेळाने जेवायला घेऊ. वाडीतली पण बघा किती शांतता आहे. गावचा टायमिंग असतो 7:30-8 वाजता जेवायचा. ते लोक पण आता जेवायला बसलेले असेल. तशी तर माणसं कमीच आहेत. चला तर मित्रांनो, माझा आता व्हिडिओ इथेच संपवतो. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.